अकोला जिल्ह्यातील श्री संत मुंगसाजी महाराज संस्थान येथे हनुमान जयंती निमित्त एक अनोखी परंपरा पाहायला मिळते। वानरांसाठी सजवली जाणारी भव्य पंगत भक्ती आणि मानवतेचा सुंदर संदेश देत आहे। अकोला जिल्ह्यातील कोथळी बुजुर्ग परिसरात असलेल्या श्री संत मुंगसाजी महाराज संस्थान येथे हनुमान जयंती अत्यंत आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते। गेल्या 15 वर्षापासून येथे एक अनोखी परंपरा जपली जात आहे, जिथे वानरांसाठी विशेष पंगत मांडली जाते। संस्थान परिसरात चटया अंथरून ताटांमध्ये चणे, सोयाबीन आणि मिष्टान्न ठेवले जाते। संस्थानाचे प्रमुख रामदास महाराज शिंदे यांच्या हाकेला प्रतिसाद देत आजूबाजूच्या झाडांवरून वानरे खाली येतात आणि आश्चर्य म्हणजे ते अगदी शिस्तीत एका रांगेत बसून भोजन करतात। हे दृश्य पाहून उपस्थित भाविकही भारावून जातात। जंगली म्हणून ओळखले जाणारे हे वानर दाखवणारी शिस्त आणि संयम अनेकांना विचार करायला भाग पाडतो। रामदास महाराज सांगतात की भुकेलेला अन्न देणे हीच खरी भक्ती आहे। हनुमान जयंतीच्या या उपक्रमात भक्ती, करुणा आणि निसर्ग प्रेमाचा सुंदर संदेश दिला जात आहे। ही हिंदू धर्माची संस्कृती ही जपणाऱ्यात, सीते मातेची आज्ञा पाळणार आहेत, रामप्रभूची आज्ञा पाळणार आहेत, म्हणून मी त्यांना एक रामप्रभूचा एक अंश चैतन्य परब्रह्म स्वरूप याच्यामध्ये आहे, म्हणून मी त्यांची एक आत्मभाविताची सेवा करतो। हे कोणावर अन्याय न अत्याचार करणारे आहेत, रामप्रभूची आज्ञा पाळणारे असून सीताफळ रामफळाला सेवन करत नाहीत, म्हणून ही सर्वात श्रेष्ठ हनुमंतरायात आज गाव परत मारुतीरायाचं मंदिर आहे। ते आपण मूर्तीला शंकरा फासून त्याला मूर्ती स्थापन केली आहे, पण हे सजीव हनुमंतर आहेत। या सजीव हनुमंतरायाला रोजच्या तारखेला तुम्ही जर भोजन दिलं तर हे अन्नाचे अपेक्षक आहेत,